पिंपल्स किंवा मुरूम हे तर सगळ्यांना माहिती आहे. काही वेळेला असं होतं की अचानकपणे पिंपल्स येतात. होतं काय की आपण कुठेतरी फेशियल करून येतो, मसाज करून येतो सलूनमध्ये. कधी-कधी काहीतरी फाउंडेशन लावतो. ऑइली असं फाउंडेशन असतं आणि लगेच दुसऱ्या दिवशी पिंपल्स येतात. तर हे कशामुळे होतं? कारण त्या ऑइली क्रीम्समुळे आपल्या शरीराची त्वचेमधली छिद्रं बुजून जातात आणि मग पिंपल्स येतात. फेशियल असतं अर्ध्या तासाचं, फाउंडेशन आपण लावतो अर्धा, 1 तास, 2 तास, पण त्याचे पिंपल्सची ट्रीटमेंट करायला मात्र 1 महिना जातो. पिंपल्स एकदा आले की त्याला मग गोळ्या, मलम सुरू करून त्याला 1 ते 1.5 महिना ट्रीटमेंट लागते. म्हणून हे असं काही करण्यापूर्वी, फाउंडेशन लावण्यापूर्वी ते वॉटर बेस्ड असलं पाहिजे. क्रीम्स, मॉइश्चरायझर्स लावण्याआधी त्याच्यात काही कॉमेडोजेनिक ज्याला आम्ही म्हणतो, ज्याच्यामुळे पिंपल्स येतात असे काही घटक आहेत की नाहीत याची खात्री केली पाहिजे. आणि कुठल्याही सलूनमध्ये जाऊन फेशियल करण्यापूर्वी आपली स्किन कशी आहे, ऑइली आहे का, ॲक्ने प्रोन ज्याला म्हणतो आम्ही, पिंपल्स येण्याची क्षमता असलेली अशी आहे का, हे एक आपण पाहिलं पाहिजे. काही वेळेस काय होतं की वय 35-40 असतं आणि अचानक पिंपल्स येऊ लागतात. काही वेळेस तर हे तर काही पिंपल येण्याचं वय नाही, पण आपण जे विटॅमिन्स घेतो आहे, काही वेळेस आपण इंजेक्शन घेतो विटॅमिन B12, काही वेळेस जिममध्ये सप्लिमेंट्स घेतो. या सप्लिमेंट्समुळे किंवा या विटॅमिन B12मुळे सुद्धा काही वेळेस पिंपल्स येतात. ते वेळीच ओळखले पाहिजे आणि ज्याच्यामुळे पिंपल्स येत आहेत ती औषधी बंद करून मग पिंपल्सची ट्रीटमेंट करावी लागते. तेव्हा तुम्ही जेव्हा पिंपल्ससाठी जाता तुमच्या डॉक्टरांकडे, तुमच्या डॉक्टरांना तुमची सगळी औषधी जी काही चालू आहेत त्याची माहिती द्या. बऱ्याचदा पिंपल्स अचानकपणे येतात आणि मी नेहमी विचारत असतो की तुम्ही चेहऱ्याला काही क्रीम लावलं आहे का? सध्या फेअरनेससाठी मेडिकलमधली क्रीम डॉक्टरांना न विचारता लावणे हा एक प्रकार जोरात सुरू आहे. उदाहरणार्थ टर्मी 5 किंवा बेटनोवेट अजून अशी बरीच क्रीम्स आहेत जे लावल्यावर सुरुवातीला तर चांगलं वाटतं, पण नंतर 1 महिन्या 2 महिन्यात पिंपल्स यायला सुरुवात होते आणि हे पिंपल्स अतिशय चिवट असतात. त्यांना ट्रीटमेंट करायला 2 ते 3 महिने जातात आणि तरीही बऱ्याचदा ते नुसत्या गोळ्या मलमनी जात नाहीत. त्यांना काही विशिष्ट मशीन ट्रीटमेंट करावी लागते. तेव्हा ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पिंपल्स हे फक्त हॉर्मोन्समुळे येत नाहीत, तर काही वेळेस आपल्या क्रीम्समुळे पण येऊ शकतात. KFC किंवा मॅकडोनाल्डमध्ये आपल्यापैकी बरेच जण गेलेले असतील, नेहमी जात असतील. पण एक पिंपल्सचा प्रकार आहे मॅकडोनाल्ड्स ॲक्ने ज्याला आम्ही म्हणतो. हे म्हणजे काय की हे सगळे जे हॉटेल्स असतात त्यांचे जर किचन तुम्ही पाहिले तर ते अतिशय गरम असतात. सगळीकडे गॅस, स्टोव वगैरे लावले असतात, वाफा निघत असतात, तेल उकळलेलं असतं आणि या सगळ्या गरम आणि दमट वातावरणात जे नेहमी काम करतात तिथले वेटर्स, कुक्स, यांना जे काही पिंपल्स येतात त्याला आम्ही मॅकडोनाल्ड्स ॲक्ने असं म्हणतो. हाही एक पिंपलचा प्रकार आहे. याची ही ट्रीटमेंट थोडीशी वेगळी आहे, पण एक 2 महिने ते 3 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर हे मॅकडोनाल्ड्स ॲक्ने बरे होऊन जातात. एकदा मी पूर्वी व्हिजिटसाठी इथून जवळ असलेल्या बीड माझ्या नेटिव्ह प्लेसमध्ये जायचो. की दिवशी एक तरुण मुलगी आली. तिचं लग्न 1 महिन्या 2 महिन्यात होतं आणि तिच्या चेहऱ्यावर अगदी थोडंसं काहीतरी डाग होता, अगदी नसल्यासारखाच. आणि ती म्हणे की या डागासाठी मला काही क्रीम पाहिजे. आता मला माहिती असतं की जेव्हा लग्न वगैरे जवळ येतं तेव्हा ती बरेच टेन्शन्स असतात. जास्त काही तिला द्यायला नको म्हणून मी तिला फक्त एक मॉइश्चरायझर दिलं आणि एक माइल्ड असं स्टेरॉइड लिहून दिलं. 15 दिवसानंतर मला फोन आला एक की आम्ही तुमच्या क्लिनिकच्या बाहेर थांबलो आणि तुमच्या क्रीममुळे सगळा चेहरा जळून गेलेला आहे. मी एकदम टेन्शनमध्ये आलो. असं काय मी लिहिलं होतं. बघितलं त्या मुलीला खरंच थोडंसं जरा रिॲक्शन झालेली होती बऱ्यापैकी. नंतर मी परत बघितलं की मी काय काय दिलं होतं. बघितलं मॉइश्चरायझर होतं, माइल्ड स्टेरॉइड. असं तर काही होण्यासारखं नव्हतं.
रिॲक्शन फार काही येण्यासारखं क्रीम्स बिलकुल नव्हते. मग मी त्या क्रीमचे प्रिझर्वेटिव्ज चेक केले. त्या प्रिझर्वेटिव्हची रिॲक्शन तिला आलेली होती आणि ती बऱ्यापैकी आलेली होती. मग ते मी क्रीम्स बंद केले, दुसरे काही क्रीम्स लिहिले आणि त्यांना सरळ पेपरवर लिहून दिले की इथून पुढे हे प्रिझर्वेटिव्ह असलेले क्रीम्स बिलकुल वापरायचे नाहीत. त्यानंतर मात्र तो प्रॉब्लेम ठीक झाला.